नमस्कार. महाराष्ट्रील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 7 डिसेंबरची अतिशय दमदार अपडेट आहे. महिलांना अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पाहू शकता बघा, महिला मालामाल थेट 3,000 रुपये थेट 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला आता ह्या ठिकाणी जमा होणार आहेत. आता हे जे काही पैसे आहेत ते कशा पद्धतीने जमा होतील, कोणकोणत्या महिलांना मिळतील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि कोणत्या दिवशी हे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासोबतच हा जो काही निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि दमदार निर्णय आहे सर्व महिलांसाठी. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला पाहायला मिळत होतं 1,500 रुपये मिळतील. त्यामध्ये मग सरकारने 2,100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं. आता 2,100 रुपये पण नाही, थेट 3,000 रुपये थेट 3,000 रुपये ह्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला आता जमा होणार आहे, थेट खात्यात तुमच्या जमा होणार आहे. आता हे जे काही पैसे केव्हा जमा होतील, कोणकोणत्या महिलांना मिळतील, कोणत्या महिलांना मिळणार नाही, ते सगळं काही आपण ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना त्या ठिकाणी विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करायचं आहे. सर्वांनी एक लाईक त्या ठिकाणी व्हिडिओला करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. आता बघा, महिला मालामाल का, तर बघा 3,000 रुपये एकदाच तुम्हाला मिळणार आहेत. एकाच वेळी तुम्हाला आता 3,000 रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहेत. आता हे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतीलच आणि हे कशा पद्धतीने जमा होतील, कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे 7 डिसेंबरची ही जी काही दमदार अपडेट आहे ते आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती या ठिकाणी आपण समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, 2,100 रुपये नाही तर थेट 3,000 रुपये थेट 3,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. बघा, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. कुठलीही माहिती खोटी आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आहे. पुरावा तुमच्यासमोर आहे, तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता. तर बघा, थेट 3,000 रुपये मिळणार आहेत. फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेणार. पाहू शकता बघा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी शपथ त्या ठिकाणी घेतलेले मुख्यमंत्री पदाची. त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ देखील घेतलेली आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर विशेष अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. विशेष अधिवेशन सुरू झालेलं आहे. तर या अधिवेशनामध्ये काही नवीन निर्णय घेतला जातोय का, तो देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे बघा, तर मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आता 2,100 रुपये नाही तर थेट 3,000 रुपये देण्याची योजना सरकारने आखली. बघा, 3,000 रुपये देण्याची योजना या ठिकाणी सरकारने आखलेली. आता ही योजना कोणती आहे? लाडकी बहीण योजनेमध्येच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आता ही 3,000 रुपये थेट तुम्हाला दिले जाणार आहेत. तर हे जे काही पैसे आहेत, ज्या ज्या महिलांना पाहिजेत 3,000 रुपये, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 3,000 रुपये सर्वांनी लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना हे पैसे या ठिकाणी मिळू शकतील. पुढे बघा, आम्ही आपणास सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये देऊ. म्हणजेच 1,500 रुपयांवर थेट 600 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी वाढवले गेलेले आहेत. 600 रुपये वाढणार आहेत आणि 2,100 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यामुळे आता महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आलेले आहेत आणि ते आले असल्याने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 2,100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जातो. सर्व महिलांचा हा प्रश्न आहे की आम्हाला 2,100 रुपये केव्हा मिळणार. तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाच असेल. ठीक आहे, आता बघा पुढे, याबाबत राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आम्ही या संदर्भात विचार करणार आहोत असं म्हटलं आहे. आता नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेस या संदर्भाचा विचार केला जाईल. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर 2,100 रुपये सध्या तरी तुम्हाला मिळणार नाहीत, कारण लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरू होती. अंतरिम अर्थसंकल्पात 1,500 रुपयांच्या प्रमाणेच तरतूद आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या 1,500 रुपयेच मिळतील. आता हे 3,000 रुपये तुम्ही म्हणाल, आताच तुम्ही 1,500 म्हणतायत, तुम्ही 3,000 म्हणतायत, तर 3,000 मिळतील की
की 1500, तर बघा 3000 रुपये तुम्हाला मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. कशी? तर बघा म्हणजेच अर्थसंकल्पातच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा विचार होणार आहे. मात्र याआधी सरकार लाडक्या बहिणींना एक मोठी भेट देणार आहे. बघा लाडक्या बहिणींना मोठी भेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. खुशखबर काय? तर बघा ती म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुम्ही आत्तापर्यंत ज्या पैशांची वाट पाहतात तर हे पैसे तुम्हाला आता सोबतच मिळणार आहेत. कसे? तर डिसेंबरचे 1500, बघा डिसेंबरचे 1500 अधिक जानेवारीचे 1500 अशी मिळून तुम्हाला 3000 रुपये ह्या ठिकाणी दिले जाणार असल्याची योजना जी ती सरकारने आखलेली आहे. म्हणजेच जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे मिळून तुम्हाला 3000 रुपये ह्या ठिकाणी दिले जाणार आहेत. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे 1500 रुपयांप्रमाणे एकूण 3000 रुपये मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा जर हा हप्ता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता या महिन्यात आला नाही तर तुम्हाला जानेवारीमध्ये 14 तारखेच्या अगोदर तुम्हाला पैसे येतील. आणि जर समजा हा हप्ता तुम्हाला आला तर हा जो काही हप्ता आहे तो देखील तुम्हाला 15 तारखेच्या दरम्यानच येणार आहे. पुढे बघा 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर बघा काही जे काही मीडिया रिपोर्ट्स आहेत त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच वेळी 3000 रुपये आता मिळणार आहेत. पुन्हा एकदा तुम्ही मालामाल होणार आहे, कारण शेवटचा हप्ता आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा जो काही शेवटचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे तो म्हणजे ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा मिळून 3000 रुपये. तर असे 3000 रुपये तुम्हाला पुन्हा एकदा ह्या ठिकाणी दिले जाणार आहेत. तथापि या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही आहे. यामुळे फडणवीस सरकार खरंच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का? बघा आता हे आपल्याला ह्या ठिकाणी लवकरच कळेल. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार का, ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे त्या ठिकाणी ठरणार आहे. आता लाडकी बहीण योजना काय आहे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. पुन्हा एकदा सांगतोय, शिंदे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 वर्ष वय ते 65 वर्ष वय असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे पैसे 7500 रुपये महिलांना खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी जवळपास 2,30,00,000 महिलांना पैसे आलेले आहेत. राहिलेल्या 20 लाख महिलांच्या अर्ज तपासणी सुरू झालेली आहे आणि त्यांना देखील लवकरच पैसे येतील. त्यासोबतच या ज्या काही 2,30,00,000 महिला आहेत यांना देखील पैसे पाठवण्यासंदर्भाची जे काही सूचना आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत, सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला देखील पैसे जमा होतील. आता ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता. याचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांना मिळतो. ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन नाही अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जातोय. बघा 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता कुठलंही नसेल तर तुम्ही लाभ घेऊ शकता. सध्या कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळतो. सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. आमदार, खासदार तसेच इतर संवैधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या लोकांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या 1500 रुपयांची तरतूद आहे. पुढच्या बजेटमध्ये 2100 रुपये होऊ शकतात आणि पुढच्या बजेटमध्ये तुम्हाला 2100 रुपये येऊ शकतात. त्यासोबतच आत्ताच आपण पाहिलं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार आलेली जी काही माहिती आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण मिळून 3000 रुपये तुम्हाला देण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वच महिलांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर होती. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.